Good morning students. Welcome to the online classes. लास्ट क्लासमध्ये आपण अबायोटिक फॅक्टर वॉटर आणि लाईट्स बघितलं होतं. आजच्या क्लासमध्ये आपण लास्ट म्हणजे फोर्थ अबायोटिक फॅक्टर सॉइल्स बघणार आहोत. ठीक आहे. तर हे चार इम्पॉर्टंट अबायोटिक फॅक्टर्स आहेत जे आपल्या एन सी टीच्या बुकमध्ये दिलेले आहेत. पहिलं म्हणजे टेम्परेचर, मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट रिव्हिलन्स. फर्स्ट वन इज द टेम्परेचर, then second one is water, third one is a radiation, that is a light, and fourth one it is a soils. Okay, so soils. So what is mean by soil? Soil कशाला म्हणतो आपण? So it is a outermost covering of, it is outermost covering of earth crust. Okay, which formed by, that is called as a weathering, weathering of rocks. ओके. तर सॉईल म्हणजे अर्थची सर्वात वरची जी लेअर आहे, क्रस्टची जी सर्वात वरची लेअर आहे, त्याला आपण सॉईल असं कन्सिडर करतोय. ठीक आहे. आणि सॉईलची लेअर कशी तयार होते? तर एक सिम्पल प्रोसेस आहे जिला वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणतात. ठीक आहे. वेदरिंग ऑफ रॉक्स तुम्हाला माहीत असेल की जेव्हा सॉईल जी आहे ती रॉक्सपासून तयार होत असते. जेव्हा रॉक्स फुटतात, त्यांची पीठ होते, त्याची पावडर होते, तेव्हा आपण त्याला सॉईल म्हणतो. ठीक आहे. हे रॉक जे फुटतात ही प्रक्रिया सुद्धा, ही जी प्रोसेस आहे ती सुद्धा नॅचरली होत असते. ठीक आहे. खूप साऱ्या हाय टेम्परेचरमुळे किंवा खूप लो टेम्परेचर असेल किंवा खूप कोल्ड असेल तर त्यामुळे सुद्धा रॉक्स ब्रेक्स होतात, वेदर्स होतात आणि त्यांची कन्व्हर्शन पावडरमध्ये होते. ओके. किंवा हेवी रेनफॉल असेल, हेवी वाईंड असेल, तर या प्रोसेससुद्धा जे रॉक्स आहेत ते ब्रेक होतात आणि त्यांच्यापासून पावडर तयार होते. त्यालाच आपण सॉइल्स म्हणतो. ओके. या सॉईलमध्ये काय असते? सो इट कंटेन मिनरल्स, इट कंटेन minerals. Okay, and also organic matter. सॉईलला जर बघितलं आपण, दिस इज ऑल्सो अबायोटिक फॅक्टर्स. ओके. इट इज अबायोटिक फॅक्टर. आपण अबायोटिक फॅक्टर बघितले होते. तर ते आपण तीन प्रकारचे अबायोटिक फॅक्टर बघितले होते. सर्वात पहिला जो होता दॅट इज वी कॉल्ड ॲज अ क्लायमेटिक फॅक्टर्स, ज्याच्यामध्ये एअर, टेम्परेचर, फायर, वॉटर, ह्युमिडिटी, प्रेसिपिटेशन्स, देन रेनफॉल्स, हे सर्व फॅक्टर, त्यामध्ये फायर्स, हे सर्व फॅक्टर आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केले होते, ज्याला क्लायमेटिक फॅक्टर म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा जो फॅक्टर बघितला होता आपण, तो आपण कन्सिडर केला होता याचा एडेबिक फॅक्टर. एडेबिक फॅक्टर म्हणजे सॉईल. ओके. तर सॉईल जो आहे त्याला आपण एडेबिक फॅक्टर म्हणतोय. इट इज नॉट अ क्लायमेटिक फॅक्टर. ओके. इट इज अ एडेबिक फॅक्टर. ओके. तिसरा जो होता तो होता टोपोग्राफी. ओके. टोपोग्राफी म्हणजे इट इज अ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या फिजिकल प्रॉपर्टीला आपण टोपोग्राफी म्हणतो. त्याचा अर्थ काय होतं? द स्लोप ऑफ अर्थ. त्याच्यानंतर अल्टिट्यूड किंवा लॅटिट्यूड. ठीक आहे. हे जे फॅक्टर येतात त्याला आपण टोपोग्राफी म्हणतो. ठीक आहे. तर तीन फॅक्टर आहे बायोटिकचे: क्लायमॅटिक फॅक्टर, एडेबिक फॅक्टर आणि टोपोग्राफिक फॅक्टर. ओके. आपण आज जे बघतोय तो आहे एडेबिक फॅक्टर, सॉइल्स, अँड इट कंटेन बोथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. ओके. तर या सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा प्रेझेंट असते. दॅट इज अ ऑर्गॅनिक मॅटर्स, ऑर्गॅनिक फॅक्टर. ओके. आणि दुसरा जो पार्ट आहे दॅट इज अ मिनरल्स, हा झाला इनऑर्गॅनिक फॅक्टर्स. तर सॉइल कंटेन मिनरल्स अँड ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर इट इज अ इनऑर्गॅनिक मटेरियल
and it is a organic it is a organic matter, it is a organic factor, and it is a inorganic factor, that is a minerals. Okay, and these minerals they get from the rocks, कारण रॉक्स पासूनच सॉइल तयार होते आणि ते त्या रॉकमध्ये जे काही मिनरल्स असतील तेच मिनरल या सॉइलमध्ये येत असतात. दॅट इज अ इनऑर्गॅनिक मॅटर्स. ओके, दॅट इज अ ऑर्गॅनिक मॅटर. So soil contain both inorganic and organic matters. Okay. Next one, the study of soil is called पेडिओलॉजी. ओके, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, डायरेक्ट क्वेश्चन येईल याच्यावरती. देन सेकंड, फॉर्मेशन ऑफ सॉइल इज कॉल्ड, याला म्हणतात पेडिओजेनेसिस. ओके, पेडिओलॉजी means study of soil and pedogenesis means the formation of soil. Okay, it is a process of formation of soils formed from the rocks. Okay, then next one आपल्याला टाइप्स ऑफ पार्टिकल साइज. ओके, तर डिफरंट पार्टिकल्स पासून सॉइल बनलेली असते, तर ते कोणकोणते पार्टिकल्स आहेत ते आपण एकदा बघून घेऊ. टाइप ऑफ सॉइल्स पार्टिकल. तर पहिला जो पार्टिकल्स आपण घेणार आहोत तो म्हणजे ग्रॅव्हल म्हणजे कंकर. ओके, दुसरा जो येतोय तो असतो सँड. तिसरा जो येतोय तो असतो क्ले, आणि चौथा जो आहे तो आहे सिल्ट. ओके, तर इथे आपण सिल्ट घेऊ आणि इथे क्ले. ओके, तर ग्रॅव्हनल्स जे असतात त्यांची साईज सर्वात जास्त असते सॉइलमध्ये. इट इज अ पार्टिकल्स, याची साईज असते जवळपास 2 मिलीमीटर्स. ओके, ग्रॅव्हनलची साईज जी असते ती असते 2 मिलीमीटर्स. त्याच्यानंतर सँडची जी साईज असते ती असते 0.02 ते 2 मिलीमीटरपर्यंत. 0.02 ते 2 मिलीमीटरपर्यंत सँडची साईज असते. त्याच्यानंतर आपण सिल्ट घेतलेला आहे कारण की आपल्याला लक्षात राहण्यासाठी सोपं जाते. सिल्टची साईज सर्वात कमी असते, सर्वात कमी साईज ती क्लेची असते, त्यामुळे आपण क्लेला नंतर घेतलं आहे, सील अजून घेतलं आहे. सीलची जी साईज आहे ती तुम्हाला मिळणार 0.02 ते 0.02 मिलीमीटर एवढी साईज सीलची असते. सील म्हणजे गाळ. ओके, त्याच्यानंतर क्लेची जी साईज आहे ती तुम्हाला लेस दॅन 0.002 मिलीमीटर म्हणजे 0.002 मिलीमीटरपेक्षा कमी साईज ही तुम्हाला क्लेची मिळणार. ओके, क्ले म्हणजे चिखल. ठीक आहे, तर 4 पार्टिकल्स सॉइलमध्ये असतात. ग्रॅव्हल्स ज्याची साईज 2 मिलीमीटर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घेणार आपण तो आहे सँड, त्याची साईज 0.02 ते 2 मिलीमीटरपर्यंत असते. ठीक आहे, हे लक्षात राहण्यासाठी मी नंबर वाईज घेतलेले. सर्वात पहिले ग्रॅव्हल्स घेतला, नंतर सँड घेतला. सर्वात मोठी साईज ही ग्रॅव्हलची असते, मोठमोठे खडे जे सॉइलमध्ये असतात त्याला आपण ग्रॅव्हल्स म्हणतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर सँड्स 0.02 ते 2 मिलीमीटर, सिल्ट 0.002 ते 0.02 मिलीमीटर्स. ओके, आणि क्ले 0.002 मिलीमीटर पर्यंत. ठीक आहे, कॉम्पोजिशन्स ऑफ सॉइल्स. ओके, नेक्स्ट पॉइंट, कॉम्पोजिशन्स ऑफ सॉइल. सॉइलमध्ये काय काय आहे. ओके, तर असं जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की सॉइल्स म्हणजे याच्यामध्ये दोन्ही घटक येतात, ऑर्गॅनिक आणि
इनऑर्गॅनिक. फक्त दगडाचा भुगा झाला किंवा पावडर झाली म्हणजे त्याला सॉईल म्हणता येत नाही. ठीक आहे. एक जो पॉटर असतो म्हणजे कुंभार, तो त्याच्या मातीचा उपयोग मडकी बनवण्यासाठी असते, जी माती पूर्णपणे निर्जीव असते. पण एक शेतकरी असतो, तोच ती मातीचा यूज शेती करण्यासाठी करतो, म्हणजे त्याच्यामध्ये तो जीवन फुलवतो, लाईफ त्याच्यामध्ये तयार होते. तर पॉटर जे म्हणजे सॉईल यूज करू राहिला ती एक झालेली निर्जीव वस्तू किंवा अबायोटिक फॅक्टर. पण जो शेतकरी यूज करतो सॉईल, ती मात्र तिथे एक इकोलॉजी तयार करतो, तिथे एक इकोसिस्टीम तो तयार करतो, ज्याच्यामध्ये एक इन्व्हायरमेंट तयार होते आणि तिथे आपल्याला प्लांट्स किंवा ॲनिमल्स पाहायला मिळतात. तर फरक आहे सॉईलचा. ठीक आहे. तर सॉईल म्हणजे फक्त पावडरी फॉर्म नाही, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरसुद्धा प्रेझेंट असते. तर कोणकोणते आपल्याला कंपोनंट्स त्याच्यामध्ये मिळतील? तर सॉईल म्हणलं तर सर्वात पहिले मिनरल्स. ओके. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट तो म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर जे लिव्हिंग थिंग्सपासून मिळते, जसं की प्लांट आणि ॲनिमल्स. ॲनिमलचं जे डग्स असतात किंवा जे काही वेस्ट मटेरियल असतात ते याच्यामध्ये पडतात आणि डिकम्पोज होतात. प्लांटचे जे काही फांद्या असतील, पानं असतील, फुलं असतील, ते गळून पडतात, ते सॉईलमध्ये कुजतात. ते ऑर्गॅनिक मॅटर याच्यामध्ये असते, म्हणजे लिटर्स ऑल. ठीक आहे. तिसरा म्हणजे एअर. सॉईलमध्ये एअर असणे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. ते आपण अशा सॉईलचं कॉम्बिनेशन बघतोय जी सॉईल काय आहे, प्युअर आहे किंवा फर्टाईल सॉईल आहे, इम्पॉर्टंट सॉईल्स आहे. ठीक आहे. अशी सॉईल की जी डिकम्पोज झालेली आहे, अशा सॉईलचं आपण इथे एक्झाम्पल घेत नाही आहे. जी बेस सॉईल आहे त्या सॉईलमध्ये काय काय कॉम्पोजिशन असते ते आपण इथे बघत आहे. जी बेस सॉईल कोणती, जिच्यामध्ये मिनरल असले पाहिजेत, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये एअर असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटरसुद्धा असणं गरजेचं आहे. ओके. तर बेस सॉईलमध्ये मिनरलचं पर्सेंटेज हे जवळपास 40% असते. ओके. आणि ऑर्गॅनिक मॅटरचं पर्सेंटेज त्याच्यामध्ये 10% असते. एअरचं पर्सेंटेज 25%. वॉटर असते ऑल्सो 25%. ओके. दॅट इज अ कंपोजिशन ऑफ सॉइल्स. ज्या सॉईलमध्ये अशा प्रकारचं कॉम्पोजिशन असेल ती सॉईल फॉर द फर्टिलायझर ॲग्रिकल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज अ फर्टाईल सॉइल्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पिडिओजेनेसिस. ओके. पिडिओजेनेसिस. ओके. पिडिओजेनेसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पिडिओजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ सॉइल्स. ओके. तर डिटेलमध्ये जायच्या पेक्षा आपण बघूया की मेन कोणकोणत्या स्टेप्स आहेत ज्या स्टेप्समधून सॉईल फॉर्म होते. तर मेनली 4 स्टेप्स आहेत सॉईल फॉर्मेशनच्या. तर पहिली जी प्रोसेस आहे ती म्हणजे वेदरिंग्स ऑफ रॉक्स. वेदरिंग ऑफ रॉक्स. ओके. सॉईल फॉर्मेशनमध्ये सर्वात पहिली जी स्टेप येते ती म्हणजे वेदरिंग्स ऑफ रॉक्स. ओके. देन सेकंड ती म्हणजे ह्युमिनिफिकेशन्स. Humidifications. Then next one that is elevations. And fourth one that is elevations. तर या 4 स्टेप्स मधून सॉइल फॉर्म होत असते. फर्स्ट वन इज अ वेदरिंग ऑफ रॉक्स, सेकंड इज अ ह्युमिफिकेशन्स, थर्ड one unifications unification not, it is a elevations and it is a elevations. Okay. तर लेट्स सी व्हॉट इज दॅट. वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे काय, तर ज्या रॉक्सपासून ही सॉईल तयार होणार आहे ते रॉक सुरुवातीला फुटतात, त्याचे 2 मोठमोठे तुकडे होतात, त्या तुकड्याचे आणखी तुकडे होतात, मग त्याची गिट्टीसारखे भाग होतात, नंतर त्यांची पावडरी फॉर्ममध्ये कन्व्हर्शन होते. हे सर्व त्या
क्लायमेटिकवरती डिपेंड आहे. ठीक आहे, क्लायमेट कसं आहे, रेनफॉल किती आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर किती आहे, ऊन किती तापते, थंडी किती पडते, या सर्व फॅक्टरवरती ती प्रोसेस डिपेंड आहे. सर्वात सर्वात लांब लचक जी प्रोसेस आहे ती म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक्स. ओके, त्याच्यानंतर येते ह्युमिफिकेशन्स. दगडाची फक्त पावडर होणे म्हणजेच त्याला सॉईल म्हणायचं असं नाही आहे. त्याच्यात जर ऑर्गॅनिक मॅटर जर असतील तर त्यालाच आपण सॉईल म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर इंटर होतात किंवा ॲड केले जातात बाय द प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, ॲनिमलचे फॉसिल्स असतील किंवा त्यांचे डग्स असतील किंवा त्याचे एक्स्ट्राट असतील, ते जसे सॉईलमध्ये पडतात आणि सॉईलमध्ये असलेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा इन्सेक्ट असतात ते त्याला डिकम्पोज करतात आणि त्याला कन्वर्ट करतात ऑर्गॅनिक मॅटर. आणि जेव्हा हे ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमध्ये इंटर होते त्याला म्हणतात ह्युमिनिफिकेशन्स. ओके, ह्युमिनिफिकेशन म्हणजे काय, ॲडिशन्स ऑफ द ह्युमस. ओके, तर ऑर्गॅनिक मॅटरला काय म्हणतात, ह्युमस म्हणतात. ठीक आहे, आणि ह्युमस जर सॉईलमध्ये जात असेल तर त्याला म्हणतात ह्युमिनिफिकेशन्स. ओके, नेक्स्ट स्टेप जी असते ती असते इल्युएशन्स. इल्युएशन म्हणजे एक प्रकारचं लिचिंग असते. त्याचं पाणी, पाऊस जर पडला तर ते पावसाचं पाणी सॉईलमधून झिरपत झिरपत खाली वॉटर बॉडीपर्यंत पोहोचते. जिथे रॉक्स असतील आणि ते सच्छिद्र रॉक्स असतील तर त्या रॉकच्या छिद्रामधून ते पाणी झिरपून खाली जमा होत असते. ती जी झिरपण्याची प्रोसेस आहे यालाच म्हणतात इलिव्हेशन्स. या इलिव्हेशन्समुळे काय होते की जे काही मोस्ट इम्पॉर्टंट मिनरल्स किंवा जे ऑर्गॅनिक मॅटर कुठं असणार आहे, वरच्या भागामध्ये. कारण की बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम जे कुठं असतात, वरच्या पार्टमध्ये असतात आणि तिथेच ते सर्व ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतात. ठीक आहे, मिनरल्स आणि इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक मॅटर हे वरच्या लेअरमध्येच असतात. त्यांना सर्व खालीपर्यंत नेण्याचं काम हे लिचिंग करत असते. दॅट इज कॉल्ड ॲज अ इल्युएशन्स. ओके, इल्युएशनबद्दल आपण पुढे आणखी बघणार आहोत सॉईल प्रॉफिलमध्ये, तेव्हा तिथे आपल्याला क्लिअर लक्षात येईल. नेक्स्ट आहे एलिव्हेशन्स. एलिव्हेशन म्हणजे ॲक्युम्युलेशन ऑफ द मटेरियल्स. ओके, जे काही प्रोडक्ट किंवा मटेरियल इलिव्हेशन म्हणून खाली येत असेल ते सर्व एका ठिकाणी जमा होते, त्यालाच म्हणतात एलिव्हेशन्स. ओके, तर असे 4 स्टेप्स आहेत पिडिओजेनेसिसचे. वेदरिंग ऑफ रॉक्स, देन ह्युमिफिकेशन्स, थर्ड वन इज द इलिव्हेशन्स आणि फोर्थ वन इज द एलिव्हेशन्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ सॉइल्स. ओके, टाईप्स ऑफ सॉइल्स आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ सॉइल्स. टाईप्स ऑफ सॉइल्स आपल्याला बघायचं ऑन द बेसिस ऑफ सोर्स. ओके, हे जे टाईप्स आहेत सॉईलचे हे कशावरून तयार केले आपण, तर सॉईलचा सोर्स काय आहे त्याच्यानुसार आपण हे टाईप्स ऑफ सॉइल्स केलेले आहेत. ठीक आहे, तर पहिला जो येतो आहे टाईप तो म्हणजे रेसिड्युअल सॉइल. ओके, दुसरा टाईप म्हणजे ट्रान्सपोर्ट सॉइल. ओके, तर याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सॉइल कशी आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या टाईपची आहे. आता रेसिड्युअल सॉइल म्हणजे ही जी सॉइल आहे ती सॉइल्स त्याच रिजन्समध्ये तयार झालेली आहे, तिथलच्याच रॉकपासून वेदरिंग होऊन ही सॉइल्स तयार झालेली आहे. ठीक आहे, त्याला आपण रेसिड्युअल सॉइल्स म्हणणार. ठीक आहे, दुसरी जी सॉइल आहे ती आहे ट्रान्सपोर्ट सॉइल. ट्रान्सपोर्ट सॉइल जी आहे ती निश्चितच कुठून तरी आलेली असेल, ट्रान्सपोर्ट झाली असेल, त्यामुळे हिला ट्रान्सपोर्ट सॉइल म्हणतो. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट सॉइल जी आहे ते सुद्धा पुढे 4 टाईपमध्ये आहे आणि हे जे टाईप्स पडलेले आहेत ते पडलेले आहे ऑन द बेसिस ऑफ एजंट ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणजे त्यांना त्या एरियामध्ये त्या सॉईलला कोण घेऊन आलं, कोणता एजंट होता, त्याच्या टाईप्सवरून हे 4 प्रकारचे सॉइल्स आहेत ट्रान्सपोर्ट सॉइल्स. ओके,
तर पहिला जो आहे तो म्हणजे रनिंग वॉटर. रनिंग वॉटर. सेकंड म्हणजे वाइंड. थर्ड जो एजंट आहे तो आहे ग्रॅव्हिटी. ओके. सॉरी. आणि लास्ट तो म्हणजे ग्लायसियल मोमेंट. तर या चार एजंटकडून सॉइल ही एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे. बघा कसं. काही वेळेस जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा त्या नदीतल्या पाण्यासोबत त्या भागातली माती ही दुसऱ्या भागामध्ये वाहून जाते. ठीक आहे. आणि ही जी सॉइल राहते ही खूप फर्टाईल सॉइल राहते. त्यामुळे नदीच्या काठावर केली जाणारी जी शेती असते ती चांगल्या प्रकारे पिकते, कारण ती माती जी असते ती खूप सुपीक असते. ठीक आहे. तर ही जी सॉइल असते त्या सॉइलला म्हणतात. तर रनिंग वॉटरमध्ये येणारी सॉइल आहे तिला आपण ऑलिव्हियल सॉइल म्हणतो. ठीक आहे. आणि वाईन सोबत बघा, कधी कधी जेव्हा खूप ऊन पडते, खूप टेम्परेचर हाय येते, तेव्हा सॉइल जे असतात ते ड्राय होऊन जातात आणि जेव्हा वाउटड येतात, वारे येतात जोराचे, त्यासोबत ती मातीसुद्धा उडून जाते. ती इतक्या लांबपर्यंत उडून जाते की ती एका भागातून दुसऱ्या भागामध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे. म्हणजे वाईनसुद्धा सॉईलला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करते. ठीक आहे. त्या भागाच्या सॉईलला आपण म्हणतोय त्याला दोन नाव आहेत. पहिलं म्हणजे इओलियन. इओलियन. आणि त्यालाच दुसरं नाव दिलेलं आहे आपल्याला इओलियन सॉइल. ओके. इओलियन आणि इओलियन असे दोन नाव या सॉइलला आहेत. ठीक आहे. नेक्स्ट एजंट जो आहे तो आहे ग्रॅव्हिटी. बघा, खूप उंचावरती एखादा डोंगर असेल आणि त्याचा जर एखादा दगड तिथून गळून पडला असेल, तुटून पडला असेल, तर तो ग्रॅव्हिटीने खाली ओढत ओढत येतो. ठीक आहे. आणि तो खूप दूर अंतरापर्यंत जाऊ शकतो. त्याचं रूपांतर नंतर सॉईलमध्ये होऊ शकते बाय द प्रोसेस ऑफ वेदरिंग ऑफ रॉक्स. ओके. जे खूप उंचचा डोंगर आहे त्याचा एखादा स्टोन किंवा रॉक कट होऊन जर पडला असेल, तो खाली ग्रॅव्हिटीमुळे ओढला जाईल आणि खूप दूरपर्यंत तो लोळत जाईल आणि जिथे तो थांबेल तिथे त्याचं वेदरिंग होऊन त्याच्यापासून नवीन सॉईल तयार होईल. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटीमुळे सुद्धा काय होते, सॉईल तयार होते आणि त्या सॉईलला म्हणतात कॉलिव्हलल सॉइल्स. कॉलिव्हलल सॉइल्स. ओके. नेक्स्ट जो आहे तो ग्लॅशियल मोमेंट. ओके. म्हणजे जसं पाण्यासोबत माती वाहून येते तसं बर्फासोबत सुद्धा माती वाहून येते. जेवढे ग्लॅशियल्स असतात तेव्हा जे ब्रेक होतात तेव्हा ते त्यांचं पाण्यात रूपांतर होते आणि ते नदीमध्ये वाहायला लागतात. तर त्यांच्यासोबत सुद्धा तिथलची माती सुद्धा वाहून येते. ठीक आहे. तर अशा ग्लॅशियल मोमेंटमुळे सुद्धा सॉईल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते आणि त्या सॉईलला म्हणतात ग्लॅशियल सॉइल्स. ओके. तर अशा प्रकारे चार प्रकारच्या सॉइल्स आहे. पहिली जे ॲल्युअल सॉइल्स ही मोस्ट युटिलायझेबल सॉइल्स आहे फॉर द ॲग्रिकल्चर. म्हणजे जी सॉईल आहे ही फर्टाईल सॉईल आहे जी नदीसोबत वाहून येते. दुसरी जी वाईनमुळे येते त्याला इओलियन किंवा इओलियन्स सॉइल्स म्हणतात. चौथा प्रकार जो आहे कॉलिव्हलल सॉइल्स आणि लास्टला आहे ग्लॅशियल सॉइल्स. नेक्स्ट जो आहे तो टाइप्स ऑफ सॉइल्स, बट इट इज अ बेस अपॉन जी बेस आहे अपॉन द proportion and nature of particles. ओके. सॉइलचे जे पार्टिकल्स आहेत त्याच्या नेचर्स आणि प्रोपोर्शनवरती आपण टाइप्स ऑफ सॉइल्स इथे बघणार आहोत. तर या बेसिसवरती सॉइलचे तीन टाइप्स आहे.
पहिला म्हणजे सँडी सॉइल्स, दुसरा म्हणजे क्ले सॉइल, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे लोन सॉइल. ओके. तर क्ले सॉइल्स आणि सँडी सॉइल्स मला माहीत असतील, पण लोन सॉइल्स मी पहिल्यांदा ऐकलं असेल. पण बघू आपण नंतर की लोन सॉइल कशाला म्हणतात, कोणती सॉइल ही लोन सॉइल असते. ठीक आहे. तर सुरुवात करू आपण सँडी सॉइलपासून. ठीक आहे. तर सँडी सॉइलमध्ये जे पार्टिकल्स असतात ते मेजर पार्टिकल जो असतो तो असतो सँड, आणि सँडचं पर्सेंटेज हे 80% असते. नंतर सिल्ट जो पार्टिकल्स आहे त्याचं पर्सेंटेज 10% असते. रिमेनिंग जो क्ले आहे त्याचं पर्सेंटेज 10% राहते. ठीक आहे. असं बघा ज्याच्यामध्ये प्रोपोर्शन्स राहते. मॅक्झिमम प्रमाणामध्ये सँड, त्यामुळे याला सँडी सॉइल म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर ही जी सॉइल आहे इट इज अ पुअर इन water holding capacity. ओके. याच्यामध्ये सँडचं प्रमाण जास्त असल्यामुळे, ओके, सँडचं प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यामध्ये पाणी जास्त रोखून ठेवण्याची क्षमता फार कमी आहे. ठीक आहे. आणि पाणी जर सॉइलमध्ये नसेल तर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं व्हेजिटेशन येणे फार कठीण आहे. ठीक आहे. तर इट इज नॉट अ सुटेबल फॉर द ॲग्रिकल्चर. ओके. ॲग्रिकल्चर करण्यासाठी इज अ नॉट गुड. तर या सॉइलमध्ये ॲग्रिकल्चर होणार नाही. ओके. देन सेकंड इज द क्ले. तर क्ले सॉइलचं जे प्रोपोर्शन आहे त्याच्यामध्ये 40 to 60% सील्ड असतात, सील्ड पार्टिकल्स, अँड अगेन 40 to 60% क्ले असतात. ठीक आहे. आता इथे असा प्रश्न होतो की दोन्ही सारखं कसं होऊ शकते. ठीक आहे. सपोज जर सील्ड 40% असेल तर क्ले 60% असेल, किंवा सील्ड जर 60% असेल तर क्ले 40% असते. ठीक आहे. दोघांचं जवळपास सेम प्रमाणामध्येच प्रपोर्शन्स आहेत. आणि लिटल मोल याच्यामध्ये तुम्हाला लिटल सँडसुद्धा मिळेल. ठीक आहे. लिटल बट, जास्त नाही. ठीक आहे. तर सीलचं प्रमाण आणि क्लेचं प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज गुड. ओके. पाणी धरून ठेवायची क्षमता या सॉईलची खूप चांगली असते. ठीक आहे. बट इज अ पुअर इन इरिएशन्स. ओके. इरिएशनमध्ये म्हणजे या सॉईलमध्ये हवाचं प्रमाण किंवा एअरचं प्रमाण फार कमी असते. ठीक आहे. त्यामुळे ही जी सॉईल आहे ही इट इज नॉट अ गुड फॉर ॲग्रिकल्चर. नॉट गुड फॉर ॲग्रिकल्चर. ओके. का? कारण की कोणत्या प्लांटला सॉईलमध्ये ग्रो होण्यासाठी दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे त्या सॉईलमध्ये वॉटरचं पर्सेंटेज चांगलं असलं पाहिजे, म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये एअर असायला पाहिजेत फॉर द रेस्पिरेशन. कारण की प्लांट्स बऱ्याच वेळेस रूटच्या थ्रूसुद्धा रेस्पिरेशन करतात. आणि सॉईलमध्ये जे एअर असेल तर ते प्लांट त्याच्यामध्ये चांगले ग्रो करतात. इथे वॉटर कॅपॅसिटी चांगली आहे, पण इथे एअरचं प्रमाण कमी आहे, कारण याच्यामध्ये क्ले जास्त आहे. ठीक आहे. तर ही सुद्धा सॉईल आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी सुटेबल नाही आहे. ठीक आहे. तिसरी जी सॉईल आहे ती आहे लोन सॉइल्स. लोन सॉइल्स. ओके. लोन सॉईल जी आहे ती या दोन सॉईलच्या मध्यांतरीत येते. ठीक आहे. तर सर्वात पहिले सँडी सॉइल्स आणि सर्वात समोरची सॉईल जी आहे ती क्ले सॉइल्स, आणि याच्या मधांतर जी सॉईल निघते ती म्हणजे लोन सॉइल्स. ओके. ही जी प्रॉपर्टी जी आहे ती कॉमन आहे
सँड सॉईलची जी प्रॉपर्टी आणि क्ले सॉईलची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला कॉमनली या लोन सॉईलमध्ये मिळेल. ठीक आहे. तर लोन सॉईलमध्ये 20% तुम्हाला क्ले मिळणार. ओके. अँड 40% तुम्हाला याच्यामध्ये सिल्ट मिळणार. अगेन 40% तुम्हाला याच्यामध्ये सँड मिळणार. ओके. 40% सील्ड असल्यामुळे याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे आणि 40% सँड असल्यामुळे याची एरिएशन सुद्धा चांगलं आहे. ठीक आहे. इट इज अ गुड इन वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. ओके. water holding capacity again, and due to the sand it has a good aerations. हवा सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्रेझेंट असते आणि या दोन्ही गोष्टीमुळे इट इज अ बेस्ट फॉर ॲग्रिकल्चर. बेस्ट फॉर ॲग्रिकल्चर. ओके. तर आपण 3 प्रकारच्या सॉइल्स इथे बघितलेल्या आहेत ऑन द बेसिस ऑफ प्रोपोर्शन अँड द नेचर ऑफ द पार्टिकल्स. ओके. सँडी सॉइल्स, क्ले सॉइल्स आणि लोन सॉइल्स. ओके. नेक्स्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे की सॉइल प्रोफाइल्स. ओके.